का आनंद आहे आनंद. कुर्मदासानं म्हणलं देवा तुम्हाला बघत बघत माझा प्राण जावं. देवानं वैकुंठातलं विमान बोलवलं, त्या विमानात कुर्मदासाला बसवलं महाराज. आणि देवाला म्हणलं देवा मी फक्त जाईपर्यंत तुमची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर दिसावं. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझं आहे पांडुरंगा. देवा तुम्हाला बघावं असं वाटतं. म्हणून त्या कुर्मदासाच्या चित्तामध्ये आस नाही महाराज. चित्ती नाही आज त्याचा पांडुरंग दास. त्या भगवान परमात्म्यानं दासत्व भक्ती केली. बिदरचा बादशाह गजू महाराज, तुम्ही आता बिदर जिल्ह्यात आहो. बिदरच्या बादशामध्ये त्या काळामध्ये 3 खासदार केवढी ताकद होती बिदरच्या बादशाकडं. आणि बिदरच्या बादशाकडं 22 महाराज सरदार होते. 22 आणि 22 सरदारापाशी 831 घोडे एका सरदाराजवळ होते महाराज. 831 गुणिले 22 महाराज किती श्रीमंत होता त्या काळातला सरदार विचार करा. आणि ते आमच्या नामदेवरायाचा सासरा होता महाराज शिंपी. नामदेवाच्या लग्नासाठी भगवान परमात्मा आले आणि सोयरिकीसाठी एक बार देवाला महाराज 2 वेळा आमच्या बिदर जिल्ह्यामध्ये त्या जगाच्या मालकाचं पाय लागले. पंढरपूरला देवाला जावं लागलं आणि इथं स्वतः देव होऊन आला महाराज. देवाला इथं बोलिलो नाही म्हणून आज बिदरची माती लाल आहे. आज 25 फुटाला पाणी मारा तिथं, कारण वीर मारा पाणी लागतंय. इकडं 800 फूट बोर मारा तर मी पाणी लागणार का. त्या बिदरच्या मातीला जगाच्या मालकाचे पाय लागल्यात महाराज, जगाच्या मालकाचे. म्हणून ह्या बिदरला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाते. मग तेव्हा नामदेव महाराजाच्या पत्नीला बोलवण्यासाठी इथून 2 गुमस्ते गेले महाराज. 2 गुमस्ते. आणि 2 गुमस्ते गेल्याला बघितलं दामोशकीनं. गेल्या गेल्या पहिलं पाय देवाय पाणी दिले महाराज. पाणी दिवले गुमस्ते आणि बसले बाजूवर. नामदेव महाराजच्या घरात खायला काही नका, एवढी परिस्थिती वाईट. 1 दिवस बघितले, 2 दिवस बघितले, बोलून घेऊन जायसाठी आलेले गुमस्ते महाराज. दामोशेट्टीला लाज वाटली. अहो म्हणले घोड्याला कडबा नाही, घोड्याला कसं करावं. गुमस्त्याने म्हणलं महाराज आता आम्ही जातो बिदरला. दामोशेट्टीनं काय केलं, त्या पुढच्या गुमस्त्याला गळ्याला घालून घेतलं गळ्याला. आणि ढसा 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 रडायला लागले. आणि दामोशेट्टीनं म्हणलं माझ्या घरात तुम्हाला पाण्याला सोडून काही मिळालं नाही, ह्याच्याबद्दल मला माफ करा. ते गुमस्ता म्हणला दामोशेट्टी महाराज तुमच्या गळ्याला 1 बार पडलो, माय माझी माझा बाप मरून गेला तर माझ्या गळ्याला कोडी पडत नव्हतं. माझ्या गळ्याला पडलो म्हटलं तर माझ्या माय बापाचं मला प्रेम दिलो, माझं पोट भरलं. निघून गेले महाराज गुमस्ते. देव म्हणला माझ्या भक्ताच्या घराला येऊन गुमस्ते उपवाशी जावा. लक्ष्मीनं म्हणली देवाला देवा हे तुमची रीत आहे का. ज्याला रात्रंदिवस भजन करतय त्याच्या घरला येऊन गुमस्ते उपवाशी जावा महाराज. तेव्हा देवानं असं केलं, रेशन दुकानदाराचं रूप धारण केलं. आणि देव माय दामोशेट्टीच्या घरला आला. आल्यानंतर सगळी कामाला गेली होती माणसं. नामदेवाच्या घरात 14 माणसं होती. बोरगावकर महाराज 14 माणसं. कोणी कणस कापायचं काम, कोणी धुर्य सोडायचं काम करत होते का. नामदेवाच्या घरी किती माणसं काम करायचे 14. नारा विटा मादानी कोणा हे 4 पुत्र महाराज. आणि 24 सुना. लाडाई गोडाई साखराई येडाई. हे नामदेवाच्या घरातला परिवार सांगतो आहे का. 14 माणसं फक्त आबंगली व्हायचं काम करायची, आबंगली व्हायचं. देव रेशन दुकानदाराचं रूप घेतला आणि नामदेव महाराजाच्या घरला गेला. देव कसं राबतो भक्ताच्या इथं मला एवढं सांगायचं आहे. देवानं म्हणलं घरात कोणी हाय का. नामदेवाची पत्नी आली. कशासाठी हाक मारला. काही नाही, मी रेशन दुकानदार आहो. आणि कशासाठी आला. काही नाही, तुमच्या घरात 14 माणसं आहेत. हाय, हे तुमचाच आधार कार्ड आहे का. आमचाच आहे.
आणि हे 20 किलो होणे घ्या. महाराज किती किलो? 20 किलो. आणि 1 तोळ्याला 90,000 तर होनला 10 पट भाव. महाराज 9 लाख रुपयाला तोळा ऐकतो तो होन. 20 किलो होन दिलं देवानं, निघून गेलं. नामदेव महाराज घरला आले नाहीत 2 दिवस. दामू शेट्टी आणि नामदेवाची पत्नी आणि माय तुपाचे डबे तेवढेच आणले, शेंगदाण्याचे पोते तेवढेच आणले. आणि महाराज काय सांगा, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, पत्रवाळ्या, डोपे, काय फ्रीज, कूलर, घर लक 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 करायला नामदेवाचं. महाराज नामदेव महाराज दुसऱ्या दिवशी घरला आले. माईनं भजे, पापड, तुपाची वाटी, पोळ्या, भात, कढी जेवाय वाढली. नामदेवानं बघितला, माय एवढं लय कुठून आलंय मला माहित नाही. महाराज मला माहित नाही, तुझ्या बायकोला माहित आहे. बायकोला बोलून घेतले. हे माय आणि बायको होणी काय गेलती सोनाराच्या घरला. होणी काय गेल तर ते सोनार बघितलं तर बेहोसच पडलं महाराज. आणि रात्री झोपीत मी म्हणाला, हो गल्ल्यात नाही तेवढे पैसे टाकून दिले ह्याच्या पदरात. एवढं त्या होनाला किंमत होती. होन म्हणत हिरा आजच्या काळातला. माय ते कोण दिले? बायको म्हणली, एक राशन दुकानदार आलता आणि 14 माणसाचे नाव वाचले. हे तुमच्याच माणसं आहेत का? ते म्हणले माझेच माणसं आहेत. आणि त्यानं म्हणलं ह्या घ्या 20 किलो होन. 20 किलो होन दिले. तेव्हा नामदेवाला कळालं, माझ्या दुबळ्या संसारामध्ये पाण्याला सोडून दुसरं काही नाही म्हणून जगाचा मालक राशन दुकानदार झाला. नामदेव महाराज म्हणले, गावातल्या राशन दुकानदाराची बायको कामाला जात्या, त्याच्याजवळ कुठलं एवढं नाही होत. महाराज देव म्हणले मायला, नामदेव माय तुला मी पाहिजे का संसार पाहिजे सांग. तेव्हा माईनं म्हणली, नामदेवा मला तू पाहिजे. मग मी पाहिजे तर माय हे जसं आणली होती तसं लोकाला वाटून टाकून दे. नामदेवाच्या माईनं बायकोनं माय जसं आणलं होतं तसं लोकाला वाटून टाकून दिलं, घर खाली केलं. या साधूच्या चित्तामध्ये आस नाही म्हणतो कुंभाराय म्हणतात, चित्ती नाही आस. त्याचा पांडुरंग दास. महाराज ज्याच्या चित्तात आस नाही ना त्याचा भगवान परमात्मा दास आहे. काही काही चित्तात आस राहिना निर्भीडपणे परमार्थ करतात. गावात सत्ता होता आणि एक गरीब माणूस फिरत फिरत बाहेर गेलं आणि त्याला वाकंड्यावर एक भोपळा दिसला. भोपळा त्यानं म्हणलं, हे भोपळा का कराव, आपण काय परमार्थ करण्यासाठी आलाव आणि राजाला नेऊन द्यावं म्हणून भोपळा घेतला. पाटील साहेब, मालक, राजेसाहेब हे भोपळा ठेवून घ्या. राजा म्हणला, गरीब माणूस आहे, साधू आहे, वारकरी आहे. प्रधानाला जवळ बोलून घेतला. अरे म्हणला, याच्या चित्तात आस नाही आणि भोपळा आण दिले आणि जेवढं वजन भोपळ्याचं आहे त्याला तेवढं सोनं द्या.
प्रधान गेला, लॉकर मधलं सोनं काढला आणि त्या साधूच्या हातात दिला आणि साधू घेतलं आणि चाललं महाराज घरला. जात असताना कपटी गटलं. कपटी कपटी म्हटलं कुठे गेलतास? राजाच्या भेटीला गेलतो. वखंड्यावर एक भोपळा मिळालं, मला वाटलं राजाच्या घरात नेऊन द्यावं म्हणून मी आवडीनं दिला. आणि राजा का केलाय? राजा जेवढं वजन भोपळ्याचं आहे तेवढं मला सोनं दिलाय. महाराज घेऊन गेलं सोनं घरला. तर कपटी म्हणलं भोपळा दिलाय तर एवढं सोनं दिले राजा, मग आपण का कराव? 2 एकर शेतचं बैनामा करावून राजाला माळेगावची 4 लाखाची घोडी द्यावं म्हणलं. माळेगावला गेलं, येळवशीच्या टाइमला 4 लाखाची घोडी आणलं आणि राजे साहेबाच्या घरला गेलं. राजा, मी तुला हे घोडी दान देण्यासाठी आणला. राजा म्हणला लय वाका झालं की. प्रधानाला म्हणला, प्रधान हे घोडी बांधा तबेलेला आणि ते काल ठेवलेला भोपळा न्यायच्या हातात द्या म्हणला. महाराज का त्या साधूच्या चित्तामध्ये आस नाही म्हणतो ना, राजाला भोपळा दिला. हे कपट्यानं काही राजाकडे मिळेल म्हणून राजाला घोडी दिलं. म्हणून म्हणतात राजा उदार झाला, हाती भोपळा दिला. म्हणून देवाला भाव लागते, भाव. महाराज का देवाला द्यायचं आहे ना, देऊ नका. देवाला केळी देऊ नका, देवाला भाव द्या. आणि कलियुगामध्ये जप तप यज्ञ या उघड भगवान आगवा मुंड करून बायको लेकरं सोडून कुठे जायची गरज नाही. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी समराकारे आपले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. आणि देवातल्या बाहेर करातली भक्ती जमना, शुद्ध अंतकरणामधला भाव लागतो. हेची थोर भक्ती आवडत देवा, संकल्प आधी माया संसाराची ठेविले अनंत कैसेचे राहावे चित्ते असू द्या. महाराज बाहेर करातली भक्ती देवाला आवडणार, अंतकरणातली देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण क्रिया करण्याच्या पदाला भक्ती म्हणले. भक्ताईसे जाना जेणे हे उदास. साधूची वृत्ती उदास झाली पाहिजे. महाराज काल परवा कीर्तनाला चालला, एखादा अंगी म्हणून गेले 3.5 पाकिट पिले. दुसरं म्हणलं का झालंय? महाराजाच्या अंगात देव आले. मला वाटलं मी 12 वर्ष झालं कीर्तन करणार, रामायण सांगला, मला देव भेटला नाही. त्याच्या अंगातलं माझ्या अंगात येईल. मी त्याला जाऊन असं गप्प मन धरल्यानं म्हणाले हळू धरा महाराज, मध्ये गणेश बिडे आहेत मोडून जातील. हे का भक्ती आहे का? तुकोबाराय सांगतात जाणे भक्तीचा जिवाळा, तोच दैवाचा पुतळा. अनेक हे माझ्या मना हो का पंडित शाना. म्हणून देव घरला यायला काय करावं लागतंय? साधकानं साधना करावं लागतंय आणि साध्य भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचावं लागतंय. म्हणून तुकोबाराय दुसऱ्याच्या
घरी कामे न सांगता करे. देवाला सांगायची गरज नाही, फक्त देवाला आवडीचा भक्त राहावं. महाराज ऐका मायानो, आमच्या तुकोबारायांनी भजन करायला जावं भंडाऱ्या माळावर. जिजाबाईंना जेवायचं नाही, महाराज तुकोबारायाची भाकर घेऊन जावं भंडाऱ्या माळला. भंडाऱ्या माळला आता भंडारा माळ चांगलं वाटतंय. त्या भंडाऱ्या माळावर त्या काळात नुसतं वाघ राहायची. एवढा मोठा माळ होता महाराज. आणि तुकोबारायला जीव घालायचं, त्याच्यानंतर आपण जेवायचं. मधली झाली आणि म्हणली भाकर देऊन महाराज. आणि उद्या भाऊबीजेचा दिवस आहे आणि उद्या मी दादाला करदोडा बांधायला जाते. तुकाराम महाराज म्हणले राम कृष्ण हरी. माझी वज झाली अनावर वाचा छंदया. महाराज काय खातो कासया, आम्हाला काय नाही म्हणजे तुकाराम महाराज. बाप मेला न कळता नव्हती संसार. जावा माय ऐका आणि एवढं घरला घेऊन जावा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 लोक श्रीमंत होते त्या काळात. पहिल्या नंबरचे श्रीमंत तुकाराम महाराजांचे सासरे आप्पाजी गुळवे, दुसऱ्या नंबरचे श्रीमंत चिंतामणी परीस आणि तिसऱ्या नंबरचे श्रीमंत मंबाजी गोसाई. त्या काळामध्ये त्या जिजाबाईच्या बापाकड 3600 एकर ऊसाचा मळा होता. 36 एकर मालकीन होती महाराज ती. आणि नवऱ्याला म्हणली जाते. बाई आली देहूला आणि सकाळी सकाळी कामावर गेली आणि नवऱ्याची भाकर दिली आणि गेली महाराज. घरला गेली आणि तुकाराम महाराजाच्या घरात, कुणाच्या? सासऱ्याच्या, पुण्याला. नौकरीच्या माणसाला पाणी पिण्यासाठी सोन्याचे बुटके होते. बुटके का लोटके, एवढे श्रीमंत. बाई गेली घरला, पिशवी टाकली आणि पाय दिवली आणि थोडं बसली. आणि एक कामाला माणूस होता श्याम काका. दादा कुठे गेले? दादा बाहेर गेल्यात ताई. दादाला बोलवा. का ग ताई? मला दादाला करदोडा बांधायचा आहे आणि मला लगेच देहूला जायचं आहे. दादा आला. ताई एवढी का काही करतीस ग? सकाळी सकाळी आलीस आणि लगेच जातो म्हणालीस आणि एवढी तुला आटाप का आहे? दादा माझ्या नवऱ्याची लई मोठी जेवण्याची अडचण आहे दादा. दादा मला जावं लागतंय. दादा मला राहता येत नाही. हिला महान पतिव्रता म्हणावं. महाराज आता आमचे झाले. दिवाळी हाय म्हणलं की 8 दिवस पहिलं, आणि दिवाळी झाली 8 दिवसाच्या बाद इकडे घरला. तिथले उंडे बालुशा जामून सगळं व्हावं लागतंय. कवाच बाई वापिस फिरणार. इथं नवरा हराळी का खाईना. ते कुठलं धरून आणलं? दादा मला जावं लागतं. दादाना करदोडा बांधला महाराज. ताईनं करदोडा बांधला दादाला. आणि दादाना त्या काळामध्ये गाड्या नव्हते, दमडी. महाराज बैलगाडी काढली आणि ताईची पिशवी टाकली आणि देहूला यायला लागली गाडी. दादाला वाटलं माझ्या ताईचं किती मोठा बंगला आहे की. माझा बाप 3600 एकर ऊसाचा मळ्याचा मालक आहे. दादा 10 मजली वाड्या बघाव. ताई हे तुझाच वाडा आहे का? ताई म्हणले दादा हे माझा वाडा नाही.
महाराज काही काही जणांचे लई मोठे वाड्या आणि पट्टी द्या म्हणलं की दिवा 21 रुपये. मोठा वाडा आणि पोकळ वासानं महाराज आहे बसा बसा. हे बाळू महाराज म्हणते हे सगळं देवानं देण्यासाठी दिलंय आम्हाला, घेऊन जाण्यासाठी दिलंय का? हळूच गाडी आली, गावच्या कडला थांबली गाडी. दादा इथं थांबू द्या. आता उन्हाळ्यामध्ये गोराडा घालता बघा, गोराडा सगळे कोण बाबळीच्या काट्याचा गोराडा आणि मध्ये एक रांजण आणि रांजणावर एक मोडकं टोपलं. बाई पिशवी घेतली खाली उतरली आणि ताईनं आपल्या घरचा झोपाटा काढली. महाराज झोपाटा म्हणलं की गोराडा लावणारा आणि त्याच्यामधून 4-5 कुत्रे गजू महाराज आणि त्याच्यापासून 4-5 डुकर दन पडून चालल्या. दादा म्हणला ताई ते तुझंच घर आहे का? दादा हे माझंच घर आहे. पहिलं बाप लग्न करायचा आणि मुलगी गुन्ह्या गोविंद्याने नांदायची महाराज. एक काळ होता. आता लग्नाचा बस्ता बांधायचा म्हटलं 150 लोक घेऊन जावं लागल बस्त्यालाच. लग्नाला तर भरपूर आहे. आता बस्ता बांधायला 100 लोक. मला बस्ता बांधा बोली नाही मी येणार. हे कलियुग आहे. दादा म्हणला ताई दादा हे माझंच घर आहे. तुकाराम महाराज आम्ही सदैव सोडकी जवळ येतात चोर धाके जाऊ भीती आमचं घर कुत्रे राखी ते. माय कुत्रे बाहेर आले. दादा ढसा 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 रडायला लागला. दादाला वाटलं मध्ये गेल्या परिशंगदाण्याचे डबे किती आहेत, पोह्याचे पोते किती आहेत, लाह्याचे पोते किती आहेत बघा. पण दादा मध्ये गेला. मध्ये गेलं तर दादाला एक बिंदग्यावर एक टोपलं एवढं दिसलं. आणि दादा चुलीकडे बघितला. कोणाच्या? बहिणीच्या चुलीवर 2 ईद गवत उठलं होतं. दादा तवा लई रडला. दादा रडू नका, दादा रडू नका. का ग ताई तुझ्या चुलीवर 2 ईद गवत उठलंय. तुझी चूल 3.5 महिन्यापासून पेटत नाही की ग? दादा माझी चूल 4 महिन्यापासून पेटत नाही हे खरी गोष्ट आहे दादा. पण ताई तू काय खाऊन राहुलालीस ग? दादा गावच्या कडला एका पाटलाचा मळा आहे आणि त्या मळ्यात जाते, एक टोपलं उमर भरून आणते आणि दिवसभर उमर खाऊन राहुलाला आणि पाणी पिऊन जगला. दादा ह्याला सोडून आमच्या घरात शेंगदाण्याचे डबे नाहीत ना पोह्याचे पोते नाही. दादा दादा ढसा 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 रडू लागला. ताई म्हणली दादा रडू नका. दादानं म्हणलं ताई बापाच्या घरात नोकरीच्या माणसाला सोन्याचे गुटके आहेत की ग? कधी बापाकडे 5 रुपये मागाय आली नाहीच की ग? दादा तुम्ही त्या घरचे मालक आहो आणि मी त्या घरची बाईले खाव. जिथं बापानं पोरीला दिलंय तिथं हसून संसार गोड करावं लागतंय आणि मालकानं गाईला बांधून जेवढं चारा टाकलंय तेवढंच खावावं लागतंय. गाईची माझी कथा एक आहे दादा. म्हणून बापाकडे कधी मागू नये म्हणून मी मागितलो नाही आणि माझ्या नवऱ्याच्या अंगीला किशे नाही दादा. मला काही मागा वाटत नाही. दादा ढसा 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 रडायला लागला. दादाला वाईट वाटलं. दादा रडू नका, दादा रडू नका. दादा माझ्या इथं 1 गिलास पाणी प्या. विको कमी करा. दादा 1 गिलास पाणी प्या. 1 गिलास दादानं पाणी पिलं. दादानं खिशात हात घातलं. माय 5 रुपयाची नोट लागली दादाच्या हाताला. दादानं 5 रुपये काढला आणि ताईच्या हातात दिला. ताई हे 5 रुपये ठेवून घे. नका दादा मला पैसे देऊ नका. का ग ताई? दादा माझ्या नवऱ्याला पैसे घेताना आवडत नाही. कोणाचे उद्गार आहेत? कोणाचे उद्गार आहेत? जिजाबाईचे. दादा माझ्या नवऱ्याला दुसऱ्याकडून पैसे घेताना आवडत नाही आणि माझ्या नवऱ्याच्या अंगीला किशे नाही. दादा मला पैसे देऊ नका.
ताई काल भाऊबीजाची ओवाळणी म्हणून मला करदोडा बांधलीच ग, 5 रुपये ओवाळणीचे म्हणून ठेवून घे. तेव्हापासून परंपरा आहे पाटील साहेब, भावानं बहिणीला काहीतरी द्यावं. त्या काळातली बहीण आहे आणि त्या काळातला भाऊ आहे. आता बहिणीच म्हणत मला अर्ध शेत मिळावं, कसं माहेर भेटल माय, कोणाचं शेत कोणाचं घर. कन्या सासुरासी सासुराशी जाळे मागे परतून पाहे. म्हणून मुलीनं कधी माई बापाकडे अपेक्षा करू नये महाराज. ज्या जागी भगवंतानं तुम्हाला दिले तिथं कोणी गोविंदाने संसार करावा लागते. माय दादा मला हे 5 रुपये देऊ नका. ताई ते भाऊबीजाची ओवाळणी म्हणून ठेवून घे ग. तेव्हा 5 रुपये ठेवून घेतले माय बहिणीनं भावाचे आणि 5 रुपये घेऊन गेले एका सावकाराच्या घरला. आणि सावकाराला म्हणले, सावकार ह्याचे मिरच्या द्या. 5 रुपयाचे मिरच्या घरला त्या काळामध्ये 2.25 क्विंटल आली महाराज. 75 गुणिले 3 याचा अर्थ 2.25 क्विंटल 5 रुपयाला मिरच्या आले. आणि तुकाराम महाराज भंडाऱ्या माळवून हे जो कोणा पोत बांधून ठेवले. आणि बाईने सांगितलं, महाराज आता किती दिवस भजन करावं आणि किती दिवस उंबर खावं. मी भाऊबीजाची ओवाळणी दादानं मला 5 रुपये दिले आणि तू पैसे कशाला घेतले आवळे. दादानं पाया पडून सांगितलं आणि देऊन टाकून दिले. आणि मी 5 रुपयाची मिरच्या आणला आणि शेजारच्या गावाला मिरच्या विकायला जावा. महाराज तुकाराम महाराज बैलावर एक बैल होता, मिरच्या घातले आणि शेजारच्या गावाला मिरच्या विकायला गेले. पाट 4 वाजता काकडा करीत 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 गावात गेले आणि 4 वाजता मारुतीच्या मंदिराच्या पारावर मिरच्या टाकायला लागले तुकाराम महाराज. माय तुकाराम महाराज मिरच्या टाकला तर त्याचा आवाज खळ 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 येऊ लागला. एक बाई सकाळी सकाळी उकंड्याला चालली आहे केराचं टोपलं घेऊन. तिनं म्हणली, माय मिरच्याचा आवाज येऊले आणि ती मिरच्या ही तुकाराम महाराजाची. महाराजाकडे गेली आणि महाराजाला म्हणली, कसं देऊ लो माय. तुकाराम महाराज म्हणले, माय एकाण्याला 2 किलो, एकाण्याला 2 किलो. घरला गेली नाही.
मिरच्या तसले बघितल्या परी तिला घरला जाऊ वाटलं नाही. मग मिरच्या कोणाचे आहेत? तुकाराम महाराजाचे. आता आमचे बी बागवान मिरच्या ऐकत्यात. महाराज संध्याकाळी 3 घागरी पाणी घालतात त्या मिरच्यावर, आणि बायको म्हणते ह्याला ध्यान ऐके नाही की म्हणून अजून 3-4 घागरी पाणी घालते त्या मिरच्यावर. टोटल 7 घागरी पाणी धड त्या मिरच्यावर. त्याचं दावच वळाव त्या मिरच्याचं एवढे. आणि मिरच्या एवढे कावरले आहेत. आता येशीतून आणला म्हणतात, येशीतून. महाराज लब्बाड लोक. तुकाराम महाराजाचे मिरच्या टाका महाराज 4 किलो या टोपल्यात. 4 किलो मिरच्या घेतली, बयन घरला निघून गेली. उगा गेली नाही वाटत तिला. तुळसा काकू म्हटली, काकू कुठं चालली? अगं म्हणली, माय लई गरीब महाराजाला तुझ्या पाया पडून हात जोडतो, जाऊन मिरच्या घे तुम्ही. तुळसा काकू घरला गेली, 15 किलोचं पोतं आणली आणि लगेच महाराजच्या देवळाला आली. ए बाबा मिरच्या कसं देऊ लाव? एक आण्याला 2 किलो. तुकाराम महाराज म्हणले, किती देऊ? टाका 15 किलो ह्या पोत्यात. महाराज 15 किलो मिरच्या जोखून तुकाराम महाराज टाकले आणि तुकाराम महाराज म्हणले, पैसे द्या. पैसे द्या म्हणल्या पारी बाई म्हणली, नवऱ्याजवळ पाठवून देतो. तुकाराम महाराजाची नजर गेली कपाळाला. बाईच्या कपाळावर 1 रुपयाच्या बंदी वडा बोका. तुकाराम महाराज म्हणले, नवरा आहे मसनात पण लबाड किती बोलाल्या माय, ठेवून जा, खपून जा तिकडं. लगेच वाटत सगळी रेगटली. कुठे गेलती काकू? अगं मिरच्या नाही गेलती ग माय, लई नंबर 1 मिरच्या आणि लई गरीब आहे महाराज. तिनं घरला गेली की मुगावचे गजू महाराज 22 किलो मिरच्याचं पोत. आली तुकाराम महाराज मिरच्या द्या. तिला काटा करून 22 किलो मिरच्या दिले. येतो नाही, घरचा पत्ता नाही, मोबाईल नंबर काय नाही महाराज. 2 पोते मिरच्या ऐकले, 1 पोत मिरच्या उरलते. 1 रात्रच्या पिऊन देवळाच्या मागे पडलत. त्या मंदिराला हात धरत आलं देवळापाशी. तुकाराम महाराज रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 1 पोते मिरच्या आहे. तुकाराम महाराज, हो ना मी तुकाराम आहो. इथं कस का आलो? मिरच्या काय आला? किती आणतो? 3 पोताडे. कुण्या गावचे हाव? देहूच्या. किती इकले? त्याने का गावचा सरपंच आहे का? त्याच्या अंगावर कुत्र्याने लगवी केले रासोळ. 1च पायात बोट आहे. एवढं जोरात बोलले तुकाराम महाराजला. 2 पोते इकले. आता उरल्यात किती? 1 पोत उचला आणि माझ्या दोस्तीवर ठेवा म्हणलं. 1 पोत उचलले. सुभाष महाराज मिरच्या त्याला दिले. घरला घेऊन गेलं. 12 पर्यंत वाट बघितले, कोणी रुपये आणून दिले नाही. माई बैल भ्या रडला. 2 पोते उरले होते आणि 4 दावे उरले होते. एका पाटलाकडे गेले, पाटील ते 2 पोते घ्या आणि 4 दावे घ्या, माझ्या बैलाला 4 पेढ्या कडबा द्या. ते 2 पोते 4 दावे त्याला दिले आणि 4 पेढ्या कडबा आणले. बैलाला मोडून तुकाराम महाराज कडबा घातले. कोणी रुपये आलो दिले नाही. 4 वाजले आणि तुकाराम महाराज म्हणले, घरला जावा तर आवडे शिवा देईल. 5 रुपये दिल तो. कुठाईत 7 रुपये बघा. पैसे नाहीत म्हणून तुकाराम महाराज बैल बाहेर बांधले, भंडाऱ्या माळला भजन करायला गेले. लक्ष्मी म्हणली, देवा हे तुमची रीत आहे का? तुकाराम महाराजच्या घरात खायला काही नाही आणि तुकाराम महाराजच्या बाईनं 2.25 क्विंटल मिरच्या दिले आणि तुम्ही बनवलेल्या एका माणसानं रुपया दिला नाही. हे रीत आहे का देवा? देव म्हणले, तुकारामचे पैसे वसूल कराय मी जातो. असे भक्ताची या घरी कामे न सांगता घरी. देवाला सांगायची गरज नाही. देव 5.5 फुटाची काठी घेतला, कोयंपूरचा उपरण घातला, नेहरू शर्ट आणि पैजामा आणि कपाळाला बुका लावला आणि हातात येळूची काठी घेतला आणि पायात कोडग्याळचं बूट घातला आणि सकाळी जी मावशी मिरच्या नेलती तिच्या घरला देव गेला. मावशी पैसे द्या. तिनं म्हणली, कोण आहेस रे? कुठून आलोच? एवढं जोरात मला बोलतोस का? कुणाला बोलाली आहे? कुणाला बोलाली आहे? देवाला. माझ्या मालकाजवळ तुम्ही काल मिरच्या घेतला माय. माझा मालक लय गरीब आहे आणि त्या मालकाचे पैसे वसूल करायला आला. अब्बा मालकाचं फेटा फाटल्यानं
4-5 जागी शिवलेली चप्पल. अगं माय गे, काय नोकरीच्या माणसाचा जमाना आलाय. पाडव्याला 1,20,000 घेऊले. सोयाबीन 3.5 इकल्यात. मालक कशाला राहते आता. देव म्हणला मालकाच्या धोत्राला गाठी आहेत मा, हे खरी गोष्ट आहे, पण माझ्या मालकाच्या बँकेत लय कोटी आहेत, पहिलं पैसे दे. म्हातारी म्हणली तुझ्याच मालकाजवळ मी रिक्षा घेतला, त्याचा काही पुरावा आहे का. देव म्हणला हे देठ, या अंगणात पडलेले देठ ते माझ्याच मालकाच्या मिरच्याची आहेत. तिनं म्हणली दुसऱ्याकडे नाहीत का मिरच्या, तुझ्या मालकाकडेच आहेत का. देवाला म्हणली, देव म्हणला हे शेंबडे हिंडत बघ, तुझ्या पोराचे 2 पोरं, ह्याची शपथ खा, खा शपथ. म्हातारी म्हणली लई साबर दिसला लय की माय. आणि तिनं जर शपथ खात होती नामदेव महाराज, तर त्याचे डोळे पांढरे करा देवाला उशीर लागतो तर का. म्हातारी घरात गेली आणि खालच्या मडक्यात पैसे ठेवल ती भाग्यलक्ष्मीची 2,000 गपमून काढली. ए बाबा हे तुला हेडगा लागू दे म्हणून देवाच्या हातात दिली. आणि तिथं पुढे गेली, देव पैसे दे. आतापर्यंत कोणालाच पैसे दिले नाही. 100 घागरी नळला राहत्यात, सगळ्याच्या मागून जातो, सगळ्याच्या पहिलं धरून भरून घेऊन येतो. मला कोणी विचारणार, गावात माझ्यासारखा दबदबा कोणी नाही, कोण पैसे मागणार. देवाला म्हणल्या म्हातारी. देव म्हणला माझा मालक लय गरीब आहे माय, हे काठी कसली बघितलीस का. पैसे देवावं लागतंय, चुकना पैसे घेतल्याशिवाय जाईना. अगं माय गे, लई जोरात बोलाले म्हणली म्हातारी, लई जोरात बोलाले. मालक लई गरीब होता, पण हे लईच कडू दिसलाले. पैसे देना जा, का करतूच. देव म्हणला किल्लारी पालती उलटी केला, तुला उचलायला उशीर लागतंय का. लई 20-20 बघू नका, किल्लारी उलटी पालती केला म्हणलं देवानं. काल परवा जापान केले बघा, वरची मंजिल खाली आल्या धडधडधडधडधड. जे सप्त्याला होते तेच वाचल्यात महाराज, जे घरात क्रिकेट बघ ते सगळ्याचा खपा होऊन गेले. देव म्हणला किल्लारी उलटी पालती केला, तुला उचलाय उशीर लागतंय का मला, गपचे पैसे आण. एवढं म्हणल्या म्हातारी बिंड्यात खालच्या वाकडात पैसे ठेवलती आणि घेऊन आली आणि दिली. त्याच्या घरला गेले, ते कुणाच्या नशिबाला येऊ नये. त्याच्या घरला गेले आणि देवानं म्हणलं माय कुठं आहे तुझा मालक. हे मधीच आहे, पण बायकोला म्हणाली बाहेर गेल्यात म्हणून सांग. आता तुमच्याकडे आहे की नाही की, ते हिवाळा सुरू झालं की राजस्थानचे लोक येतात आमच्याकडे, काही रग घेऊन येतात आणि काही शूटर घेऊन येतात. आणि आता आमच्या गावात कोणतर बसलं, किती शूटर पाहिजे, 3 शूटर 2 रग. मी म्हणलो 3 कशाला घेतोस, एकच घे. सासूला पाहिजे, मेहुणीला पाहिजे, बायकोला. हे असं नाही घ्यायचं, खंडी लावून यायचं. येड्याच्या खिशाला 3-3 पेन, 3-3 घेतोय महाराज. आणि रग 2 घेतोय, एवढं बिंड बांधून घरला घेऊन जाते. आणि ते का करतात, तुरीची रास झाले की लगे पैसे मागा येतात. आणि त्यानं गावात पैसे मागाय आलं, राजस्थानचं घेणं डब्बा घेऊन हातात काढला जाते लगी गप म्हणून. तेव्हा थंडी राहते, त्याचं अप्रूप वाटते त्या रगाचं. आणि उन्हाळा पडले की ते लई वाईट वाटते, पैसे द्यायच्या लई जड वाटते महाराज. काय सांगाव हो नाही. मामा चैनी नाहीत की, घरात झोपलंय, मला इथून दिसला लई. धिवाऱ्याकडे पाय केलंय आणि दरोजाकडे दोस्क केलंय. तिनं म्हणली तुम्हाला बघितलंय, माझ्या माईची शपथ घरात हाईतच म्हणाले. माहीत म्हणाले तर ताव आल्या म्हणून सांग. मामा कैलात लई ताव आली आहे. देव म्हणला गोळ्या आणला, गपची बाहेर ये म्हणाव. मामा काय झालंय, माझ्या मालकाजवळ 35 किलो मिरची आणलंय ह्या कडून, आणि पैसे द्यायचं म्हणून घरात बसले आणि पैसे वसूल करायला आलाव. देव म्हणले ह्याच्या संग संसार कसं करलीस माय. का करावं मामा, माझ्या माईचं नशीब फुटकं ह्याच्या पदरात घातल्या.
गाव हायवेला हाय, रोज एक ट्रक उलटतय, कुण्या दिवशी बोडक्याचा डब्बा आणतय, तर कुण्या दिवशी तांदळाचा पोता आणतय. असंच करून 12 वरी जगन लाव. 3 लेकरं झाले, आता 60 सरले न 5 उरले. बाहेर कुणाचेच पैसे देईना. लई सांग कडू आहे मामा, तुम्हाला भांडणं कळते, तुमच्या पाया पडतो, तुम्ही घरला जावा. बाई म्हणल्या त्याला, मी बी देवा म्हणला, पैसे घेतल्याशिवाय जाईना. त्याला बाहेर ये म्हणाव. बाहेर म्हणल्या आलं महाराज. आणि तुम्हाला सांगतोय का, लई रुबाबनं बोलणार. एक खरा सत्यवादी वाघ आहे. त्याच्या नादी कोणी लागणार? कोण लागते तुझ्या नादी? तू कामातून गेलेला आहे. आजपर्यंत खोटी गोष्ट बोललो नाही. खरं आहे. देव म्हणले माझ्या मालकाचे 35 किलो मिरची आणूच पैसे दे. मी आजपर्यंत कुणाला पैसे दिलो नाही, तुला देईल का? देईना पैसे. देव म्हणले पैसे द्यावंच लागतंय. देईना तर का करतोस? तुझ्या घरात फाशी घेतो. बायकोला म्हणाले, नोकरीच्या माणसाने मालकासाठी फाशी घेतलेला ऐकलीस का? हे ब्रह्मांडाचा मालक आहे नोकर. एवढं म्हणल्या देव लगेच महाराज शेळी सोडला. कुठून? खुट्टी कुणबी सोडला, गड्या कुणबी सोडला, झाडावर गेला लिंबाच्या. देवानं गळ्याला फासा घातलं. पैसे देतोस का उडी मारू? बायको म्हणली, पैसे देऊन टाकून द्या, नाहीतर येरोना जेलला जावं लागतंय. तुमच्या पाया पडते आणि ह्या खरंच फाशी घेतय. महाराज ह्याचे पैसे देणं का करायचा? कर म्हणावं म्हणल्या देवानं उडी मारलं खाली. जीभ एवढी बाहेर आली महाराज. पोट पाठीला गेलं. बायकोला म्हणले, तुझ्या पाया पडतो, त्याच्या पायाखाली दोस्क दे. बायको पळत गेली, पायाखाली दोस्क दिली, पळत घरला गेलं. इळा मिळाला, इळती मिळाली. इळती आणलं, वरून तोडलं, धड म्हण 5.5 फुटाचा गडी खाली पडला. तुझ्या पाया पडतो. घर उठून गेलं. आता काय 7:30 लागली, जीव बाहेर आल्या, मरून गेलं. झेंडूबाम लाव म्हणले बायकोला. झेंडूबाम लाव. बघ धाप हाय का? तेवढ्यात म्हणाले, पैसे दिल्या लय बाका झाला असतं की, ते 7:30 तर जात होती. पैसे म्हणल्या देव उठला, पहिले पैसे दे. अरे मला मराय टकले तर पैसे मागला रे. पैसे आणून दिलं माय. पैसे घेतला देव. आणि तुकाराम महाराजच्या गावाला गेला देहूला. आणि तुकाराम महाराजाला रामकृष्ण हरी महाराज, रामकृष्ण हरी. ज्या गावात तुम्ही मिरच्या ऐकला, मी त्या गावचा पाठी लाव. आणि खरंच देव कुठं पाटील म्हणून घेतलं महाराज. त्याचं प्रमाण मी सांगतो. त्याचे नाव मी त्या गावचा पाटील महाराज. त्या तुकोबारायचे पैसे वसूल कराय देवाला जावं लागलं माय. का? विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोड जीवासी झाला. गुळासारखा गोड चुटूक परमार्थ माणसाला कडू झार वाटायला लागलं. आणि कडू झार टीव्ही माणसाला गोड वाटायला लागली. महाराज त्या टीव्हीनं आता उभं बघल्यात मोबाईलवर. अजून 2 वर्षाला एक एकर शेत लावून बघतील बघा. पाखरं महाराज शेत राहणार नाही महाराज. का? विषयों के बंधनों से
बांधा गया तो संत समागम को भूल गया, संत समागम को भूल गया। क्या किया रे तू क्या किया, जीवन गंवा दिया, जीवन गंवा दिया। अमृत छोड़ कर पीता है शराब तू, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया, मुंह मोड़ लिया। जिसे पाना था उसको जिसे पाना था उसको दिया रे, जीवन गंवा दिया, जीवन गंवा दिया। तोहा मद्दलची गमावले, आता तरी पुढे हाचे उपदेश नका आयुष्याचा। म्हणून तुकाराम महाराजच्या घराला देव येवाव आणि त्या तुकाराम महाराजाच्या हातात पैसे द्यावं। महाराज, आमच्या गावचे लोक लई इमानदार, तुमचे पैसे माझ्या घरला आणून दिले। कोण म्हणले? देव। देव मोठेपणा सांगतो आणि तुकाराम महाराज म्हणाव, पाटील आमच्या घरचं 4 घास अन्न खावा। तवा कन्या वाड्या जिजाबाईनं तर कन्या परातीवर थांबत नव्हते माय, कन्या वाढल्या। कन्या देव माझा 4 हाताचा चतुर्भुज झाला, एक हात इकडे लावला, एक हात इकडे लावला आणि कन्या वर पाय लागला। कन्या महाराज, आता गव्हर्नमेंट 15 किलो तांदूळ देते तर लोक मरून जातात फाशी घेऊन। कोण हिरीत पडून मरतय तर कोण फाशी घेऊन मरतय। खायला बकळाय, मरताव कशाला? खात जावा जगत जावा। कन्या खाऊन जगले। तुकाराम महाराजची बायको 3.5 महिने माय उमर खाऊन जगली। तुम्हाला तेवढं पुढे होईना अजून तेल मिठाला 550-600 देऊन देईल। अजून बस फिर एवढं सगळं असून बी तुम्ही चांगलं राहिना। आम्हाला काय केलं देवानं, आम्हाला काय केलं देवानं। तुम्ही काय केलं देवाला? किती माया आता देवाला 2000 जमा झाले की देणारी पहिली पगार हातवरे करा। एक हात करणार उगच चालू की माय कीर्तनाला घरी बसल्याने पिढा घेतलं। अरे देवाला द्या, 2000 दिले की पुढच्या वर्षी 10,000 पगार होते। तुम्ही देवालाच देणार, देव तुम्हाला कुठून देईल? देशी तवा देशी देवाला द्या माय, तुम्हाला बघा 10,000 पगार झाल्याशिवाय राहीना। 25 म्हातारे हातवरे करणारे बघा। अरे बाप रे, काल परवा कादेपूरला 15 बाया हातवरे गेले कीर्तनात। चुकून हातवरे करण्या चुकून। काही तर पैसे येणार, ते बी दुखणं आहे। येतात एपीएल ला बी आहे, बीपीएल ला बी आहे। ह्या देवाचे पैसे देवाला द्या, पण देईनाथ महाराज। महाराज देवाना म्हणलं तुकाराम महाराजाला, आता चलतो जावा पाटील। देव देवळाच्या पाठी मागे गेला, 14 पावलं उठली आणि देव अद्रष्ट होऊन गेला। त्या गावचा खरा पाटील आला 2 घंट्याला। महाराज तुम्ही लई गरीब आहो, पण तुमचा जे नोकरीचा माणूस आहे लई कडू आहे। तुकाराम महाराज म्हणले, माझ्याच घरी खायला कन्या नाहीत पाटील, मी कुणाला नौकर ठेवू शकतो का? लबाड बोल नका महाराज। कुणाच्या घरात फाशी घेतला, कुणाच्या शेळ्या सोडला, कुणाच्या घरात काठी घेऊन गेला, ते तुमच्या नोकरीचा लई माणूस कडू आहे। तेव्हा तुकाराम महाराजाला कळालं की माझे पैसे वसूल करायला देवाला माझं नौकर व्हावं लागलं।
तेव्हा देवानंद महाराज पाठीमागे गेलेल्या पावलावर गेले. 14 पाऊल पडले होते आणि त्या 14 पावलाचं तुकाराम महाराज दर्शन घेतात आणि तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या पैसे वसूल करायला तुम्हाला हे काम करावं लागलं, त्याचं एकच कारण आहे, साधावया भक्ती काज. नाही लाज धरीत से. भगवान परमात्म्याला भक्ताचं काम करत असताना लाज वाटत नाही, पण भक्त ही त्या प्रकाराचा लागतो महाराज. म्हणून देवाच्या तुकोबारायनं भक्ती केली, भक्तीच्या घरी येऊन भगवान परमात्मा काम केला. म्हणून सगळ्यांनी 1 मिनिट भजन करा. विठ्ठल
भक्ताची या घरी कामे न सांगता घरी अनाथाचा बंधू अंगी असे हा बंधू असे भक्ताची या घरी कामे न सांगता घरी तुका म्हणे भावे देवा सत्तारा भवावे असे भक्ताची या घरी कामे न सांगता घरी असे भक्ताची या घरी भगवान परमात्म्यानं न सांगता काम केलं माझी माय सांगायची गरज नाही असे 3 उदाहरणातून तुम्हाला मी पटवून दिलं का त्याचं एकच कारण आहे तुम्ही जिज्ञासू आहात तुम्हाला बरीच कीर्तन ऐकाय मिळाली पण तुकाराम महाराज सांगतात कारण कुण्या भक्ताच्या घरी भगवान परमात्मा काम करतो कारण अंगाची हळद गेली नाही महाराज एक अशी कन्या जन्माला आली कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक महाराज ती नाही एक संत जनाबाई दुसरी मीराबाई आणि तिसरी सखूबाई महाराज नारी की निंदा मत कर यार नारी रतन की खान है जैसे नारी से पैदा हुए भीष्म शोक और हनुमान यंत्र नार्यस्तु पूज्य नंते रमन्ते तंत्र देवता श्री भगवान वाच भूय व महाबाहो श्रृणो में परम वचः एत्यं प्रियमाणावे वक्षा में हितकम में आपल्या हिताच्या ठिकाणी जी जागे आहेत बघा त्यांना तो कुबाराय कन्या म्हणले महाराज काय सांगावं अहो देवाला बोलवायचा अधिकार होता देवाला महाराज देवाला बोलली आमच्या त्या 5 वर्षाच्या जनाबाईनं पुण्यवंत पाताळ लोकी नेला चोरट्याचा बहुमान वाढविला तरी तो भाग्यवान गेला धुंद झाला तुझा दरबार देवा धुंद झाला तुझा दरबार हे जनाबाईचं वाक्य आहे महाराज आणि त्या मीराबाईनं भक्ती केली भगवान परमात्म्याची आई तिला कन्या म्हणाव आणि देव तिथं येऊन कसं काम केला बघा कुण्या भक्ताच्या घरी देव गेला नाही त्या भगवानाला साधन भरपूर केले पण देव कुणाच्या ध्यानात नाही आणि कुणाच्या मनात नाही महाराज आणि त्या मीराबाईनं गोपाल कृष्णाची मूर्ती समोर ठेवावं आणि महाराज राजाची कन्या आहे आणि तिनं पायात घुंगरू बांधावं नाचुंगी 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 हरी गुण गावत नाचुंगी महाराज आमचे लोक इथं नाचणार टाळकरी बी एवढी खीर खात्यात पण जाग्याचा हलनात महाराज म्हणून काही गावच्या सप्त्याला बारीक बारीक पोरं येतात एवढं नाचत्यात पोरं की वातावरण तयार करतात महाराज हे पाय हालिन्यात ना हात हालत असं होम आता असं की जीव लय अवघड आहे महाराज काय सांगावं आओ नाचा इथं महाराज का यारे नाचो प्रेमानंदे राम नामाची छंदे राम नामाची छंदे आमचे पोरं कुठं नसतात त्या वरातीत पावशर दारू पायी थत्तडंग तत्तडंग थत्तडंग तत्तडंग थत्तडंग तत्तडंग काल परवा कीर्तनाला चाललो मी कुमारांना असं नाचवाले रोडवर लोळलोळू नाचवाले लोळलोळू मी गाडी थांबू गेलो हे कोणचं डान्स आहे म्हणलो त्यानं म्हणाले हे नागिन आहे महाराज नागिन डान्स नालीत पडाले जाऊन पिऊन महाराज एवढं नाचवाले काय सांगाव 7-10 रुपये नाचत्यात लोक अरे इथं नाचा इथं कुठं या कीर्तनात महाराज कीर्तनात असल्यानं माणसाला मोक्ष मिळतोय मोक्ष महाराज मी सांगणार तुकोबारायचं प्रमाण आहे महाराज इथं नाचा नाचू नाचू कीर्तनाच्या ज्ञानदीप लावू जगे कीर्तनात नाचलं की माणसाला मोक्ष आहे महाराज आता अनिरुद्धाचार्याची भागवत कथा हे महिला मंडळ सगळीच बघतात माय जर ऊर मोकळं व्हावं आणि छातीत हार्ट अटॅक होणे तर बघा तिथं मारवाड्याचे लोक कसं नाचतात
एक जीवनाचा आनंद आहे. आणि मारवाडी महाराज कीर्तनाला कथेला चालले की 2 वेळेस आंघोळ करून जातात, असं नटून सजून जातात. हे आमच्याकडे कीर्तनाला येऊले आता इथं मुर्दा फाटल्यावर फाटायचं झोपी जायचं गप मारल्यावर. त्याच्या अंगावर रसणी नाही ना, तोंडावर रसणी नाही. काहीचे दिवस आहेत म्हणले असं टाईट होतात कीर्तनाला, असं पदर लावायचं नाही. असं का कीर्तन आहे, कीर्तनचा अंग, कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप. तुमच्या अंगात देव आलाय का असं वाटाव तेव्हा कीर्तन तुम्हाला आवडतंय. इळभर खुरपून आली इथे येऊन झोपी गेली. काय झालं त्याचं काय, पर्व काळ पदरात पडलं 3 धोंडे. कीर्तनाला आलं की फ्रेश. ते फेटेवाला बाबा असं टाईट मिलिटरी उतरलंय का असं राहावं महाराज. अंगाची हळद गेली नाही. पोरीला सासून सांगितलंय सकू बोला त्या बाई ते गेराचं टोपलं घे आणि वकंड्याला टाक. डोसकीवर घेतली पोरगी आणि वकंड्याला चालली. महाराज लय दबदबा होता सासूचा, काय सांगाव. टोपलं घेऊन चालली आणि पुढून दिंडी आली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. एवढं कानावर पडलं माय सकोबाईच्या. टोपलं शेण टाकली नाही, टोपलंच हिवाळली वकंड्यात महाराज. आणि निघाली पोरगी पंढरपूरला. देवाला चिंता लागली. देव म्हणला पोरगी पंढरपूरला येऊली आहे, वारेकऱ्याची आहे, आणि पोरीच्या बापाला लोक नाव ठेवतील. देवाला पंढरपूर सकूच्या घरला. सासू त्या हिरीत बघ, ह्या वड्याला बघ, त्या झाडला बघ, फाशी घेतल्या काय की म्हणून. देवाला सासऱ्यानं 4 वाजता हाक मारलं, सकू 1 कप चहा घेऊन ये. पंढरपूरची सकू लोटो लोटो बाहेर चहाचा कप घेऊन आली. सासू म्हणली माय किती मैद माजुरी हैस. 4 घंटे झालं बोंबलला तर घरात हैस तर हो म्हणणास. देव म्हणला त्या बाई माझा हरिपाठ जारी होत, आणि हरिपाठ जारी असलं की मी कोणाला बोलना. तुम्ही बाहेर मरून गेल्यात मी बाहेर येईना म्हणला देव. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. देव चतुर आहे, देव सगुण आहे. त्या सासूला कळून देईल का सांगा महाराज. आजकालच्या सुनाला कळून देईल का सासूला कळून देईल. अहो ते सकू आहे सकू. ह्या काळातली सकू जर राहत होती तर बापाला फोन करत होती, पप्पा आय एम मॅरेज इज कम्प्लीटेड, आय एम गोइंग टू फॉर गोवा हनीमून, यू टेक एंडोसल्फान अँड स्लीपिंग, डू नॉट टेक एनी टेन्शन. बाबा माझं लग्न झालंय, उरल्याला औषध प्यान करड्याच्या वळीला झोपी जावा. ते सकू आहे माय. ह्याच्यासाठी तर कीर्तन ठेवलं शिवाजी महाराजानं. हे बक्कळ जन्माला आली खुडचीसाठी न पोटासाठी. असं एकच महादेवाचा अवतार जन्माला आला, छत्रपती शिवबा. एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर. काय गायक आणला बाबा, त्याची फोटो काढून घेऊन जातो. माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजते गडती. असं अंगावर शहारे आले पाहिजे गजू महाराज. असं पाया टाळ्या वाजव, महाराजाचं नाव घेतलं की. तुम्हाला का गरजा करायचा करा महाराज, पण आम्ही तोंड आले ना. देव लुटू लुटू कप दिला. 1 महिना काम केलं देवानं सकोबाईच्या घरात. का
असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. माय 1 महिना झालं सकूची वारी संपली. सकू घरला आली आणि घरातली सकू पंढरपूरला गेली आणि सकूबाईला कळालं 1 महिना 15 दिवस झाल्यानंतर माझ्या पोटामध्ये आता 1 महिन्याचं गर्व आहे. तिनं म्हणली लग्नाची हळद लागल्या पंढरपूरला गेला आणि दिंडीमध्ये लहान पोरं होते त्याला भाऊ मानला आणि वडीलधारी मंडळींना मी बाप मानला. देवा हे पोटात माझ्या 1 महिन्याचं गर्व कुठून आलंय सांग. देवाला बोलायला लागली. पाषाणाची ती धिवाऱ्यावरची मूर्ती म्हणायला लागली सगळे अंगाची हळद नाही सासून केराचं टोपलं दिलं टाकण्यासाठी गेली आणि बाहेरच्या बाहेर पंढरपूरला गेली. पंढरपुरातून मी तुझ्या घरला आलो 1 महिना काम केलो. तुझ्या घरातलं धुणं धुलं, तुझ्या घरात पाणी भरलं, तुझ्या घरात सडा केलं, सारवण केलं. तुझ्या नवऱ्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली ते माझ्या पोटातलं गर्व काढून तुझ्या पोटात टाकलो. देवा भक्तासाठी असं करता त्याचं कारण काय. देवानं सांगितलं कारण माझ्या भक्ताच्या भक्तीला कोणी बोट दाखवू नये आणि ती भक्ती परिपूर्ण व्हावं म्हणून मी भक्ताच्या घरात काम करतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारे विठोबा. असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू. असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. तुका म्हणे भावे देवा सत्तारा बवावे. असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. सखूबाईच्या घरात देव आला त्याचं एकच कारण आहे त्या सखूबाईची भक्ती होती. महाराज काल परवा एकानं म्हणलं मला अविनाश महाराज आमच्या घरला चहा पियाला चला. मी बी लई एडा माणूस महाराज. चहा म्हणलं की मला बी बरं वाटते त्याच्या मागे मागे गेला आणि घरात जाऊन बायकोला म्हणले चाकर. तिनं म्हणली तुम्हाला लाज वाटते आहे का शरम वाटते आहे का घरात दूध हाय का साखर हाय का पत्ती हाय. वरे तोंड करून येतो येड्यावणी आणि येणारं बी येडं तुमच्या मागे कसं येवाव. मला थोडी ताव आली. मी म्हणलो पिशवी दे जातो. तर तवा का म्हणाले महाराज जात किती बी शिवा देऊ द्या आपण कापूस याला हे भादर आहे म्हणाले. मला कापसाची गरज नाही चहाची गरज आहे. तेव्हापासून नवीन नियम काढला मी कुमारांना. कोणतर चहा पियाला चला म्हणलं की 10 रुपये सुट्टे दे. हॉटेलला जाऊन पितो म्हणलं पण कोणाच्या घरी चहा पियाला जायला लाव माय. म्हणून चिल्लर करून ठेवा जेव्हा पैसे मी हॉटेलनं चहा पीत जातो चिंता करू नका. हे खेड्यातलं बरं आहे जोरात तर बोलतय. ते काल परवा हैदराबादला गेला श्रीराम कॉलनी मध्ये कीर्तनाला 9 वाजता कीर्तन संपलं 7 ला थांबून. एकानं इन केलं गळ्यात टाय घातलं आणि तुम्हाला सांगतोय का आयफोन ठेवले आणि इन करून माझ्या वेळेला महाराज आपल्या घरी नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही. मला वाटलं बरं झालं. मी बी ट्रेनला गेलतो नाश्ता करा म्हणून त्याच्या घरला गेलो. घरला गेल्या त्याचं घर 10 फ्लोअरवर. महाराज 1 2 3 4 असं जात जात ते लिफ्ट बंदी पडली होती चल जायला दम आलं. तिथं गेल्या पारी काय ते मध्ये कवाड लावून बसलोय. मी म्हणलो म्हणे मांजर आहे का रे. जोरात बोल. आता सुरू केलं की ए स्मिता ए स्मिता ए स्मिता. हे कोणची संस्कृत आहे रे. ए प्लीज ए पिल्लू कुत्र्याचा आहे का रे.
कवा कवा 1.5 घंटा झाला कवाड काढालंय, चहा नाही पाणी नाही, माझे पोट आरडून आरडून दुखू लागले. ते कवाडच काढणार. ए स्मिता, ए प्लीज, ए पिल्लू उठ रे, बाबा घरला आले. बाबा आले बी आता चालल्यात म्हणलं पिशवी दे, तुझ्या संसारला हेडगा लागलं. महाराज थोडं थांबा, उठतय. दिवसभर सिरियल बघितले, झोपी गेले. मी म्हणलो आमच्या खेड्यातलं लय वा काय, ए पप्याची माय उठतीस का दोस्तीत रुमन घालू म्हणतय. मरून जन्माला येवा खेड्यात, कब्बर ताक तर मिळतंय. शिटीला उगच बघाव महाराष्ट्राचं संसार, काही सुख नाही ना काही नाही, म्हणून खेड्यातच राहत जावा. हा हे म्हणाले प्लीज ए पेलू उठ उठ. उठलं गजू महाराज हळूच आणि कवाड काढलं. आणि कवाड काढल्या पारी का म्हणाले, ए बंटी हे का कुत्रा आहे का रे चोंटी. 1 घंटा झालं उठीला आले, आता उठलंय ते जनावर. आणि म्हणाले आता मला कशाला उठवलोच. त्यानं म्हटलं बाबा घरला आले, चहा कर, नाश्ता कर. ते का म्हणाले तूच कर आणि मला बी दे बाबाला दे. म्हणून झोपी गेला महाराज. त्याला कलियुग म्हणले. कलियुगामध्ये लई परिस्थिती वाईट आहे, म्हणून तुम्ही चेंशीमध्ये पैसे ठेवत जावा, हातात सुनाच्या पोराच्या कारभार दे नका. आई रे बेईमान दुनिया, आई रे माता पिता को कोई नहीं माने, औरत का सम्मान, साधू संत को कोई नहीं माने, हिजड़ों का बहुमान. म्हणून मला एवढं सांगायचं आहे, देवाच्या कामासाठी तुका म्हणे सत्य कर्म व्हावेस आहे, म्हणून देवाच्या कामाला खर्च करत जावा. 1000 कमी लोक देवाच्या कामाला 100 खर्च करा. देव तुम्हाला कधी कमी पडू देईना. महाराज पंढरपूरची वारी करा. आता कुंभमेळ्याला किती लोक गेलते ह्याच्यातली? कुंभमेळ्याला गेले? हा कुंभमेळ्याला गेला. हा कुंभ जावा, नाशिक जावा, त्र्यंबकेश्वर जावा, पंचवटी जावा, भगवंताचं ध्यान करा. आणि संसारात किती बी ठेवलो तर महाराज इथंच राहते. तुका म्हणे धन धनापायी देती प्राण, म्हणून तुकोबाराय सांगितले संसार दुःख मूळ, चोहीकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. तुम्ही कितीही जर कमवलो तर सासूला सून कधी चांगलं म्हणना. शेवटचं दृष्टांत सांगतो आणि कीर्तन संपवितो. महाराज बाई म्हणले नवऱ्याला, बघा तुमची माय 65 वर्षाला गेली आहे, रोज 4-5 तंबाखूच्या पुड्या बी खावलेली आहे. त्यांना म्हणला खाऊ दे. अरे खाल्ली लपन केलेल्या भीतीवर चित्र उठी आली आहे, रोज थुकलेली आहे, आणि तुम्हाला लाज वाटणार का? आणि म्हातारी पहिला नंबर आहे भांडणं कराय. त्यांना म्हणला कसं करू? माईची बाज उचला आणि कोरेखेलच्या तळ्यात नेऊन टाका. हे बी बायकोचं ऐकलं महाराज. रात्री 12ला उठलं आणि बाज घेतलं डोसकीवर, हर हर महादेव, हर हर महादेव म्हणून घेऊन चाललं तळ्याकडे जात असताना वाटत एक झाड आहे आंब्याचं, ते पुढचं मोडून गेले, फक्त खोड आहे. खोड म्हातारीच्या डोसकीत लागलं, रप्पन म्हातारी लटमन उठली, चटमन झाडावर चढली. त्यानं खुल्लाच बाज घेऊन गेला, नेऊन तळ्यात टाकला महाराज. आणि घरला आला. बायको म्हणली मध्ये येऊ नका. त्यानं म्हणला का बर? आता माय मेल्यान 1 घागर पाणी ओतून घ्या पहिला अंगावर. लोक उठत नाहीत, सकाळी उठत्यात आणि एवढं झडती आंघोळ का करलंय म्हणत्यात. त्यानं थंड पाणी ओतून घेतला. घरात येऊ लागला, बाईनं गुळाचा खडा दिली तोंडात खायला, हे गुळ खावा. त्यानं म्हणला गुळ का बर खाऊ? आता माय मेल्यान कडू काढावं लागणार काय? तुम्हाला कवा कळतंय? त्यानं म्हणला पोळ्या करून काढू, अजून लोकांना माहित व्हावं का? त्याच्यासाठी रात्रीच खावा. त्यानं ह्याच्या तोंडात घाल, त्यानं त्याच्या तोंडात घाल. दोघं रासोळ गुळ खाल्ले महाराज, रासोळ गुळ खाल्ले, रासोळ. हा पण देवाला काय मंजूर आहे तेच होते. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना. महाराज चोरचोरी केल्यात आणि वाटून घ्यायला त्याच झाडाखाली गेल्यात. ह्याला बी 100 झाडे होते येळी बाबडीचे, तिथं जावं का? त्या आंब्याच्या झाडाखाली गेल्यात. ते चोर का म्हणतात 2 लाख तुला, 2 लाख मला, 1 किलो सोनं तुला, 1 किलो सोनं मला, 1 किलो चांदी तुला, 1 किलो चांदी मला. वरून म्हातारी म्हणली भाड्यानो माझ्या बी नावचा 1 वाटा करा रे. म्हणल्या भूत चोर तू पळ, हे पळ, लाल माती टाक, भाट टाक. एक चोर तिथं थांबत नाही. म्हातारी वरून खाली उडी मारली. सोनं चांदी 9 वार साडी होती, 3 वार फाडली टर्मन. तेव्हा ही 6 वार काढली कंपनी साडी.
पहिलं कुठं माहित होतं ह्या कंपनीला 6 वार साड्या काढावं लागते, सगळं भरली आणि पाट पाट घरला आली. उठा उठा साधू संत, साधा आपलं हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. अजून उठला नाही का रे, गावात काकडा सुरू झालाय. एवढं म्हणल्या म्हातारी सुनाच्या छातीत फाक फूक फाक फूक लाट लाट लाट. घरला भूत आलं, मी कवाड काढाय जाईना. त्यानं म्हणते मी कवाड काढणार, तू कवाड काढणार, मी कवाड काढणार. म्हातारी म्हणली कवाड काढतोस का नाही. म्हातारी लोटली कवाडीला. महाराज कवाड जाऊन बाजूला पडली. घरात सोनं चांदी तेवढा धन मन बिंड घरात. काय सांगावं महाराज, सासून बघलेल्या डोळे झाकले आहे, बघल्या डोळे झाकले आहे. पोरग म्हणलं माय एवढं लय कसं आणलीस, कुठून आणलीस. बटा बायकोच ऐकून माझी बाज घेऊन तळ्यात टाकतोस का रे, तुला लाज वाटणार का. माय मी इमानदारनं टाकत नाही, तिनंच टाक म्हणली आहे. म्हातारी म्हणली याको मध्याना हेडतीस होत्या ना, बायकोच ऐकून तळ्यात टाकतोस अजून नाही म्हणतोस. आता बाई माझ्या माईची शपथ मी टाक म्हणत नाही. ह्यानीच पावशर दारू पिऊन आल्या तर तुमची बाज उचलून घेऊन टाकल्या. मायचं सगळं जाऊ दे, एवढं लय सोनं एवढं लय चांदी कुठून आणलीस. वासरा काय सांगू, ज्या तळ्यात मला उचलून घेऊन टाकलास त्या तळ्यामध्ये नुसतं सोनं चांदीच आहे रे. त्यानं म्हटला म्हाताऱ्या माईला टाकलाव तर एवढं आणली आहे, उद्या बायकोला टाकावं म्हटला. माई झोपीच्या गोळ्या आणला जाऊन तोरण्याला, कच कच कुठला भातात घातला. हिनं भात खाल्ली, आंधळाची होती आणि भुरभुर झोपली. आणि रात्रच्या बाज उचलला नेऊन तळ्यात टाकलाय आणि वाट बघलाय कवा येते. म्हातारी इमानदार होती म्हणून नवे गहू खायला आली. हिनं बैमानी केली म्हणून तिकडच गेली. म्हणून बैमानी कामाला येईना. आणि कर्म रामाच्या बापाला चुकले नाहीत, आम्हाला चुकतील का. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले ऐसे मेले किती. म्हणून केलेल्या कर्माच्या कचाटातून देवाच्या बापाला सुटता आलं नाही. तुम्हाला आम्हाला सुटणार. या हाताने दान करा, या हाताने धर्म करा. तुका म्हणे सत्य कर्म व्हावेस आहे आणि घातली अभय नरका जाणे. म्हणून देवाचं काम आहे, देवाच्या कामाला आडवं येऊ नका. आडवा आलं की वस बुडल्याशिवाय राहीना. म्हणून देवाच्या कामाला सगळे सहकार्य करावं लागतंय. हे काम देवाचं आहे, हे काम एकाचं नाही. आज ज्यांनी पंगत दिली त्यांना कोटी कोटी धन्यवाद. महाराज बबनराव महाराज रावणगावे त्यांनी मी आल्याशिवाय जेवले, त्यांच्या चरणावर माझं मस्तक. खरंच भाग्यवान का, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. म्हणून चांगल्या माणसाला परमार्थ आवडते.